नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे, जर कुळाने आपली जमीन सरेंडर केली असेल आणि ते सरेंडर करताना कलम 15चं उल्लंघन केलं असेल किंवा कलम 15 प्रमाणे केलं नसेल तर अशा पद्धतीने सरेंडर जे काही केलं आहे ते बेकायदेशीर ठरतं आणि कुळाचे वारस म्हणून आज ती जमीन तुम्हाला परत मिळते। या संदर्भाने कायदा काय म्हणतं, तरतूद काय म्हणतं आणि एक जजमेंट आपण बघूया। मित्रो, आपल्या पूर्वजांना कुळाच्या जमिनी कसेल तो मालक या तत्वावर मिळाल्या। मुळात कुळ कायदा काय म्हणतो की खऱ्या मालकाचा मालकी हक्क काढून घेणे आणि जो मालक नाही पण जमीन कसतो त्याला मालकी हक्क देणे, याचा कायदा म्हणजे कुळ कायद्याचा कायदा। थोडक्यात खऱ्या मालकाचा मालकी हक्क संपुष्टात आणणे आणि कसणाऱ्याला मालक बनवणारा कायदा कुळ कायदा। पण याच्यासाठी एक बेसलाईन आहे। ती बेसलाईन काय आहे? कृषक दिन। कृषक दिन म्हणजे काय? 1 एप्रिल 1957 ही तारीख आठवण ठेवायचं। या तारखेला कृषक दिन असं म्हणतात। या तारखेला जर तुमच्या पूर्वजाचं नाव एखाद्या सातबाऱ्यावर कसणारा कुळ असं जर असेल तर त्या दिवशी तुमचे पूर्वज त्या जमिनीवर मानवी खरेदीदार झाले, म्हणजे काय, सोप्या भाषेत ऑटोमॅटिक मालक बनले। पण राहिलं काय की 32 ग किंवा 32 माची प्रक्रिया करणे राहिलं आहे। हा प्रकार आहे कुळ कायद्याने मालक बनण्याचा। पण आता याच प्रकारला अब्यूज केला, याचा गैरफायदा घेतला कोणी? मालक लोकांनी। कधी? त्याच 1957, 58, 60, 61, 65 या कालावधीमध्ये। काय गैरफायदा घेतला की तुमचे पूर्वज कुळ होते, कुळ म्हणून राबत होते, पण त्यांना फारसं कळत नव्हतं किंवा कळत असेल तरी त्यांना मुख्य मालकाने चिरीमिरी दिली आणि लिहून घेतलं तलाठ्याकडे नेऊन। फेरफारवर नोंद आली, काय आली? तुमच्या पूर्वजांनी नोंद दिलं, स्टेटमेंट दिलं की या जमिनीचा माझा ताबा नाही, ही जमीन मी कसत नाही, या जमिनीचं मला गरज नाही किंवा ही जमीन मी आता कुळ नाही। अशा पद्धतीचे विविध स्टेटमेंट देऊन त्याचा फेरफार बनवला आणि कुळाला जमिनीतून बेदखल केलं आणि मालकाने जमिनीवर मालक म्हणून आपलं नाव कन्फर्म केलं। अशा पद्धतीचे हजारो व्यवहार महाराष्ट्रात दिसतात, हजारो फेरफार महाराष्ट्रात दिसतात। थोडक्यात मूळ मालकाने कुळाला शेंडी लावण्याचे हे प्रकार आहेत। बरं, मग जर असं झालं असेल तर कुळ कायदा काय म्हणतो? कुळ कायदा असं म्हणतो की कुळाने जरी आपलं मालकी हक्क त्याग केलं, जरी आपलं कुळ म्हणून जो काही हक्क होतो तो सरेंडर केलं, तरी अशा पद्धतीचे स्टेटमेंट, अशा पद्धतीचे ॲफिडेव्हिट किंवा अशा पद्धतीचं बयान देऊन जर कुळाने आपलं कुळ हक्क सोडलं असेल तर हा हक्क जात नाही, हा हक्क कुळाकडेच राहतो। आणि आज तारखेला म्हणजे 2025ला अशा पद्धतीने सरेंडर केलेल्या जमिनी कुळाच्या वारसाला आज परत मिळतात आणि जो कुळाचा मालक आहे, ज्याने ही लबाडी करून जमीन घेतली, त्या मालकाचा मालकी हक्क रद्द होतो। आता हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला वाटेल हा काय विचित्रपणा आहे? जर कुळाच्या मूळ कुळाने जर सरेंडर केलं असेल, पोजेशन कुळ सरेंडर केलं असेल तर त्याचा हक्क संपायला पाहिजे, का संपत नाही आहे? हे समजण्यासाठी तुम्हाला ना एक एक्झाम्पल देतो। बघा, लग्नाची बायको असते ना, तुम्ही लग्नाची बायको लग्न करून घरी आणलात, 1 वर्ष नांदवलात, 2 वर्ष नांदवलात, नंतर पटलं नाही म्हणून गावात मिटिंग बोलवलात आणि सगळ्याच्या लोकांच्या समक्ष तुम्ही सोडचिठ्ठी लिहून दिलीत, सोडचिठ्ठी दिलीत किंवा तुम्ही एखादा ॲफिडेव्हिट दिलात किंवा नोटरीकडे जाऊन तुम्ही दोघांनीही सोडचिठ्ठी किंवा तुमचा डिवोर्स तुम्ही साईन केलात, यापैकी काहीही केलं असेल तरी लग्नाच्या बायकोचा हक्क संपत नाही। का? कारण कायदा असं म्हणतो, जर लग्नाची बायको असेल तर तिचा हक्क अशा सोडचिठ्ठीने संपुष्टात आणता येत नाही। तिचा हक्क संपुष्टात आणायचा असेल तर फॅमिली कोर्टात जाऊन घटस्फोटच घ्यावा लागतो, तरच तिचा हक्क संपुष्टात येतो। थोडक्यात सोडचिठ्ठी किंवा बयान किंवा ॲफिडेव्हिटनी लग्नाची बायको सोडता येत नाही। या कुळ कायद्याच्या जमिनीचं तसंच आहे। कुळ कायद्याची जमीन लग्नाच्या बायकोसारखी आहे। तुम्ही कुठे ॲफिडेव्हिट दिलात, सोडचिठ्ठी दिलात, कुठे बयान दिलात, कुठे फेरफारवर स्टेटमेंट दिलात, अशा कुठल्याही पद्धतीने जर कुळाची जमीन सोडल्याचं तुम्ही लिहून दिला असेल तर हे सगळे कागद बेकायदेशीर ठरतात। का? कारण कुळ कायद्याची जमीन ही लग्नाच्या बायकोसारखी आहे। अशा पद्धतीचे स्टेटमेंट देऊन कुळ कायद्याच्या जमिनीचं पोजेशन सरेंडर करता येत नाही। कुळ कायद्याची जमीन फक्त एकाच पद्धतीने सरेंडर करता येतं, ते म्हणजे कलम 15 अन्वये जर प्रोसिडिंग्स चालवली तरच। पण
जर कलम 15 अन्वये प्रोसिडिंग्स न चालवता अशा पद्धतीचे स्टेटमेंटने आणि ॲफिडेविट देऊन जर जमीन सोडली असेल तर ते सोडणं बेकायदेशीर ठरतं. त्याच्यामुळे मालकाचा हक्क रद्द होतो आणि आता कूड तर मयत झाले असेल, कुळाचे वारस म्हणून तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या पूर्वजांनी ज्या काही जमिनी सरेंडर केल्या त्या तुम्ही वापस घेऊ शकता आणि आज त्याचा ताबा घेऊन मालक बनू शकता. अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद आहे. बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. आता तुमच्या स्क्रीनवर जे जजमेंट दिसतंय तो जजमेंट या संदर्भाने आहे. याला डिटेलमध्ये वाचून घ्या. मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदे भान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नावगाव जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही सल्ला देऊ. बाय.